नमस्कार. 2024ची लोकसभा निवडणूक आणि 1975-76 साली झालेली निवडणूक याबद्दल आपण आज बघणार आहेत की त्यावेळेस काय होतं, आताच्या निवडणुकांमध्ये किती काय फरक झाला आहे, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. महत्त्वाचा अपडेट आणि थोडंसं ॲनालिसिस आपल्या पद्धतीने आपण करून बघणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब देखील करत जा. 1975 ते 1977 दरम्यानचा कालखंड हा भारताच्या राजकीय इतिहासातील काळा कालखंड मानला जातो. मूलभूत हक्कांवर गदा तर आलीच, पण या कालखंडात भरपूर उलथापालथ देखील झाली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1975 साली आणीबाणी घोषित केली होती. मोरारजी देसाई आणि जयप्रकाश नारायण यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक प्रमुख नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आलं होतं. 1975 ते 1977 या कालखंडात अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांची रवानगी तुरुंगात झाली होती. आणीबाणीच्या कालखंडात प्रसारमाध्यमांचं तसेच नागरी स्वातंत्र्यावर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. बिगर काँग्रेसी नेत्यांवर कडक कार्यवाही करण्यात आली होती. 1977 साली इंदिरा गांधींनी निवडणुकीचे आदेश जारी केले आणि आणीबाणीचे चक्र संपले. विरोधी पक्षातील नेत्यांची सुटका झाली. आणीबाणी उठल्यानंतर जनता पक्षाची स्थापना करण्यात आली. या पक्षाचे अध्यक्ष मोरारजी देसाई तर उपाध्यक्ष चरण सिंह झाले होते. भारतीय जनसंघ, भारतीय लोक दल, काँग्रेस आणि समाजवादी हे पक्ष जनता पक्षाची स्थापना करण्यासाठी एकत्रित आले होते. त्याचाच परिणाम म्हणजे 1977च्या निवडणुकीत पाहायला मिळालेला काँग्रेसच्या बाजूला सारथ जनता आघाडीने सत्ता संपादन केली होती. 1977 साली निवडणुकीत लोकशाही टिकली पाहिजे हा विरोधकांचा अजेंडा होता. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकार पाडण्याच्या उद्देशाने जनता पक्षाने ही निवडणूक लढवली होती. या निवडणुकीदरम्यान अनेक मुद्दे विरोधी पक्षाने काँग्रेस विरोधात मांडले. यात देशांतर्गत साम्यता, नागरी प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यावर घालण्यात आलेल्या मर्यादा, सत्तेची केलेली नसबंदी इत्यादी काही प्रमुख मुद्द्यांवर समावेशात करण्यात आला होता. जयप्रकाश नारायण यांनी सार्वत्रिक निवडणुकीत केलेल्या इंडिया हटाव देश बचाव या घोषणेच्या काँग्रेसच्या प्रचारात धुव्वा उडवला आणि जनता पक्षाची स्थापना त्यावेळेस करण्यात आली होती. आणीबाणी लादली गेली होती. आणीबाणीने सर्वसामान्य नागरिकांना आणि पत्रकारांना स्वातंत्र्यावर गदा आणली होती. राजकीय विरोधकांची गडचिपी करण्यात आली होती. आणीबाणीमुळे जनजीवन भरडले गेले होते. त्यावेळेस सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत अधिकार आणीबाणीमुळे गोठवण्यात आले होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या विरोधात न्यायालयात जाण्याचा अधिकारही नागरिकांचा संपवण्यात आलेला होता. कोठडीतील मृत्यू आणि सामान्य नागरिकांच्या छळ यामुळे काँग्रेसची ही कारकिर्दी कलंकित करण्यात आली होती आणि त्याचा प्रसार सुद्धा करण्यात आलेला होता. दुसरं म्हणजे संजय गांधींचा हस्तक्षेप खूप वाढलेला होता. कोणत्याही अधिकृत अधिकार नसताना त्यांनी प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्यातील एक भाग म्हणजे सक्तीची नसबंदी. त्यामुळे जनमानसात संतापाची लाट त्यावेळेस खूप पसरली होती आणि त्यांच्या विरोधात जनसामान्य माणूस गेला होता. राजकीय नेत्यांना अटक करण्यात आल्या होत्या. आणीबाणीमुळे राजकीय विरोधकांना मोठ्या प्रमाणावर अटक करून थेट तुरुंगात डांबण्यात आले होते. सरकारने प्रतिबंधात्मक अटकेचा व्यापक वापर केला होता. या तरतुदीनुसार केवळ गुन्ह्याच्या शंकेने अटक करण्याचा अधिकार आणीबाणीत सरकारला होता. प्रतिबंधात्मक अटकेचा कायदा सरकारने बेलगाम वापरला होता. मिसा म्हणजे मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ॲक्ट या वादग्रस्त कायद्याअंतर्गत सर्व कायद्यांची अंमलबजावणी करण्याची यंत्रणा प्रतिबंधात्मक अटकेचा अधिकार मिळाला व त्याचा अविवेकी वापर या यंत्रणेने केला होता. चौथा मुद्दा म्हणजे प्रमुख कायद्या दुरुस्त्या करण्यात आल्या होत्या. संसदेने घटनेत काही मोठ्या दुरुस्त्या केल्या. मुख्य म्हणजे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकांना न्यायालयात आव्हान देता येणार नाही अशी 42वी घटना दुरुस्ती देखील करण्यात आली होती. त्यामुळे न्यायपालिकेचा हस्तक्षेप सरकारचं वरचढ ठरले. अशा प्रकारे सरकारने मूलभूत संरचना सिद्धांत गुंडाळून बाजूला ठेवला होता. राजकीय पर्यायाचा उदय त्यावेळेस झाला होता. जनता पक्षाने उदयाने देशातील जनतेला राजकीय पर्याय मिळाला होता. काँग्रेसच्या राजवटीत झालेल्या आणीबाणीच्या काळातील अतिरेकांमुळे जनमत काँग्रेसच्या विरोधात होते. जयप्रकाश नारायण हे लोकशाहीच्या पुनर्स्थापनेच्या दिशेने होते अशी आशाही त्यावेळेस लोकांना होती की काहीतरी नवीन घडेल, काहीतरी उदय होईल. या निवडणुकीत काँग्रेसने पहिल्यांदाच बहुमत गमावलं होतं. जनता पक्षाने 405 जागांवर 295 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला होता. काँग्रेसने 3 जागा जिंकल्या. त्यांच्या एकूण जागांची संख्या 298 वर पोहोचली होती. एकूण 542 जागांपैकी जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांपैकी 330 जागा जिंकल्या.
काँग्रेस पक्षाने 492 जागा लढवल्या, पण 34.52 मतांसह केवळ 154 जागा त्यांना यावेळेस जिंकता आल्या होत्या. जनता पक्षाच्या दक्षिण भारतात कमी जागा मिळाल्या, पण काँग्रेसच्या 154 सदस्यांपैकी 92 दक्षिणेकडील 4 राज्यांतील होते. बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या उत्तर भारतातील राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. भारतीय लोकदलाच्या चिन्हावर निवडणूक लढवलेल्या विरोधी पक्षांच्या संयुक्त जनता पक्षाने काँग्रेसचा जोरदार पराभव केला. देशातील पहिले बिगर काँग्रेसचे सरकार स्थापन झाले होते. त्यावेळेस विजयानंतर 24 मार्च रोजी मोरारजी देसाई यांनी देशाच्या पंतप्रधानांची शपथ घेतली होती. सध्या होत असलेल्या निवडणुकांमध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपा विरुद्ध सर्व विरोधातील पक्ष एकत्र आले आहेत. आणीबाणीच्या काळातील तत्कालीन काँग्रेसप्रमाणेच विद्यमान सत्ताधारी असलेल्या भाजपाची दडपशाही सुरू असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. एकूणच या वातावरणामुळे अनेकांना पुन्हा एकदा आणीबाणीनंतरच्या सत्ताधाऱ्यांविरोधातील लढ्याची आठवण होत आहे. असे असून देखील गत स्मृतींचा उजाळा मिळाला आणि या सर्व गोष्टींना पुन्हा आता चर्चेला उदाहरण येत आहे. जे काँग्रेसने त्यावेळेस केलं 1975 साली, तेच आता बीजेपीने केले. सर्व काही दडपशाही सुरू असताना जनतेमधील आक्रोश आता उफाळून येत आहे आणि भूतोन भविष्य परत एकदा काहीतरी वेगळं घडू शकणार आहे. कारण की नियतीचा नियम आहे, काही गोष्ट ही अमर्यादित वेळेसाठी नसते, तिचा कधी ना कधी ऱ्हास होतो आणि या सरकारचा पण आता ऱ्हास होतो की काय हे या आणीबाणीच्या म्हणजे 1975च्या जर आपण इतिहास घेतला त्यावरून नक्कीच कळतं. मित्रांनो, महत्त्वाची माहिती होती. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच एक लाईक आणि शेअर सबस्क्राईब करत जा मित्रांनो. धन्यवाद.